नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंडियन नेव्ही बीटेक कॅडेट एंट्री स्कीम म्हणजे भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम आहे आणि यामध्ये उमेदवारांना 12वी नंतर बीटेक करण्याची सुवर्ण संधी असेल इंडियन नेव्हीच्या मार्फत, ज्यामध्ये त्यांना 4 वर्ष यामध्ये इंडियन नेव्हीचं कमिशन ऑफिसर म्हणून काम करावं लागेल. याची माहिती तुम्ही पूर्ण घेऊ शकता. त्या अगोदरच भारतीय नौदलाबद्दल आपण माहिती घेऊया. भारतीय नौदल म्हणजे सागरी रक्षक. आपल्या देशाच्या अथांग सागरी सीमांचे आणि व्यापारी मार्गांचे रक्षण करणारी ही भारतीय लष्कराची अत्यंत महत्वाची शाखा आहे. भारताचे राष्ट्रपती हे नौदलाचे मुख्य प्रमुख असतात, तर दैनंदिन कारभार चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ CNS सांभाळतात. नौदल दिन 1971च्या युद्धात पाकिस्तानाविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. ध्येय वाक्य शन नो वरुणा, याचा अर्थ पाण्याचे देव वरुण आम्हास आशीर्वाद देवोत आणि आमचे कल्याण करोत असा होतो. याचे हेड ऑफिसेस नौदलाचे काम मुंबई म्हणजे वेस्टर्न ऑफिस, विशाखापट्टणम, पूर्व, कोची, दक्षिण अशा 3 मुख्य भागात विभागले गेलेले आहे. नौदलाची ताकद अवाढव्य विमानवाहू युद्धनौका, उदाहरणार्थ INS विक्रमादित्य, INS विक्रांत, समुद्राच्या पोटात दडून राहणाऱ्या पाणबुड्या आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने ही नौदलाची ताकद आहे. आता आपण जाणून घेऊया बीटेक कॅडेट एंट्री स्कीम बद्दल. यामध्ये तुम्हाला जे पद असेल ते परमनंट कमिशन ऑफिसर्स हे पद तेव्हाच मिळेल ज्यावेळी तुम्ही 12वी नंतर बीटेक साठी म्हणजे इंडियन नेव्ही थ्रू बीटेक जो करणार आहे कॅडेट, ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हे ऑफिसर हे पद मिळेल. टेक्निकल ब्रांच असतील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. पद संख्या 30, दोन्ही पर ब्रांच 30, मेकॅनिकल साठी 30 आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी 30 असेल. एकूण 60 पदसंख्या आहे. आता याचं स्वरूप आपण समजून घेऊया. ज्या उमेदवारांचं विज्ञान शाखेतील PCM उमेदवारांना 12वी नंतर थेट नौदल अधिकारी म्हणजे ऑफिसर होण्याची आणि मोफत बीटेक करण्याची ही एक संधी आहे. यामध्ये 12वी उत्तीर्ण असणं पाहिजे. यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये किमान 70% गुण असणं गरजेचं आहे. 10वी किंवा 12वी मध्ये इंग्रजी विषयात किमान 50% गुण असणं गरजेचं आहे. यामध्ये संबंधित वर्षाची JEE मेन परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे. याची निवड प्रक्रिया कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. JEE मेनच्या रँक नुसार उमेदवारांना थेट SSB इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. याची निवड झालेल्या कॅडेट्सना इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये 4 वर्षांचे मोफत बीटेक शिक्षण किंवा प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कडून पदवी आणि नौदलात परमनंट कमिशन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते. याची पात्रता म्हणजे अविवाहित पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार यासाठी पात्र आहेत. आता आपण शैक्षणिक पात्रता समजून घेऊया. 12वी उत्तीर्ण म्हणजे PCM मध्ये 70% गुण आणि SSC HSC मध्ये इंग्रजी 50%, JEE मेन 2026 ची. वयाची अट तुम्ही बघू शकता. ज्यांचा जन्म 2 जुलै 2007 रोजी झालाय, त्यानंतर 1 जानेवारी 2010 या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे तेच या ऑफिसर पदासाठी अप्लाय करू शकतात. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल. तुम्ही मेन्शन केलं. याची ट्रेनिंग तुम्हाला INA एझिमाला केरळा येथे होईल. याच्यात फी नाहीये आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 असेल. तर ही आहे जाहिरात. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बिकमिंग परमनंट कमिशन्ड ऑफिसर्स 10+2 बीटेक कॅडेट एंट्री स्कीम. मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 30 पदं आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी 30 पदं. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये कंडिशन्स पण दिलेले आहेत. या पूर्ण वाचून तुम्ही या कमिशन ऑफिसरच्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सोबतच ऍडिशनल माहिती ही आहे की यामध्ये ज्यांचं मेरिट जास्त आहे, कट ऑफ खूपच जास्त असेल, त्यामुळे ज्या मुलांना JEE मध्ये एक हायेस्ट कट ऑफ मिळालेला आहे, हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत, त्यांनी यासाठी अप्लाय करावं. आणि माझं आव्हान हे असेल की मराठी मुलांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, कारण ही भारतीय सशस्त्र दलातील इंडियन नेव्ही मधील खूप महत्वाची पोस्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्यावा. ही आहे जॉईन इंडियन नेव्हीची वेबसाईट. त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही या पोझिशनसाठी अप्लाय करू शकता आणि एक गव्हर्नमेंट जॉब आणि देश सेवेसाठी तुम्हाला समर्पित करू शकता. तुम्ही सतत हा जॉब करून देश सेवा करू शकता. ही होती माहिती इंडियन नेव्ही बीटेक कॅडेट एंट्री स्कीम बद्दल. तुम्ही इच्छुक असाल तर कमेंट मध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.